नमस्कार सर्वांना। तर आज मी बनवणार आहे आपला हिरवा नारळ असतो ना, शहाळं, त्याचं मी स्मूदी बनवणार आहे आणि ज्यूस बनवणार आहे। त्याच्यासाठी मी खोबरं बाजारातून काढूनच आणलेलं आहे शहाळ्याचं, आणि त्याच्यामध्ये हे बदाम, काजू आणि मगज बी मी घेतलेले आहे त्याच्यामध्ये घालायला स्मूदीसाठी। आणि ही खडी साखर आहे आणि ही वेलची आहे। खडीसाखर आणि वेलची आपण एकत्र पावडर करून घेईन मी। आणि त्याच्यासाठी लागणार हे बर्फ, हे मी नारळाचं पाणी होतं त्याचंच मी बर्फ केले दोन्ही पण ज्यूससाठी। हे माझं मफिनचं ट्रे आहे, त्याच्यामध्ये मी हे पाणी घातलेलं आहे नारळाचं आणि ते आईस क्यूब बनवून घेतलेले आहेत। हे आता मला लागणार आहेत आता ज्यूससाठी। आणि हे मी दूध घेतलं आहे, 950 मिली दूध आहे आणि ही साई आहे दुधावरची, स्मूदीसाठी लागणार आहे। तर आता हे बघा सर्व साहित्य। मी आता साखर ही बारीक करून घेते, खडी साखर। पहा इथे आपले हे सर्व मी फोडून घेतले खलबत्त्यामध्ये खडी साखर। आता मिक्सरला लावून घेऊया। तर याच्यामध्ये मी वेलची टाकते, एकत्रच वाटून घेऊया। तर आपली इथे पावडर झालेली आहे, मी त्या भांड्यामध्ये ती काढून घेते। ही बघा आपली खडीसाखरेची पावडर। तर आता ज्यूस बनवायला घेऊया। थोडी आपली पिठी साखर आणि वेलची वाटून झालेली आहे, थोडी चाळून घेते, कारण याच्यामध्ये वेलचीचे सालं असतात ना, थोडीशी चाळायला पाहिजे। बघा आणि सर्व चाळून घेते। तर मिक्सरमध्ये मी हे खोबऱ्याचे तुकडे घालून घेते, थोडे आपण ज्यूससाठी ठेवू आणि थोडे स्मूदीसाठी। ते स्मूदीसाठी वाटून घेते। याच्यामध्ये ते थोडे काजू टाकते, हे 2 बदाम, थोडे मगज बी, बाकीचे आपण थोडे ज्यूससाठी वापरूया। याच्यामध्ये थोडंसं दूध घालूया। हे मी साईसकट दूध घेतलेलं आहे, म्हैशीचं दूध आहे, गरम करून थंड करून घेतलेलं आहे ते। तर आता हे आपण वाटून घेऊया। तर पहा हे स्मूदीचं बॅटरचं वाटून झालेलं आहे। आता मी काही टोपात काढून घेते। छान अगदी बारीक वाटलं गेलेलं आहे। हे पहा आता त्याच भांड्यामध्ये आपण ज्यूसचं पण मिक्सरला लावून घेऊया। हे होतं ते खोबरं टाकून घेतलं याच्यामध्ये, हे आपले काजू, बदाम आणि मगज बी। थोडंसं दूध घालून घेते, थोडं वाटलं जायला पाहिजे खोबरं, हे आधी कमी दूध घालायचं आहे। तरी मी आता हे पुन्हा मिक्सर लावून घेते। तर बघा इथे आपली स्मूदी झालेली आहे। तर याच्यातच मी पिठी साखर घालून घेते, ही आपली वाटलेली 2 टेबलस्पून मी टाकून घेते याच्यामध्ये, याच्यात चांगली मिक्स होईल। याच्यात ओतून घेऊया आता याच्यावरती मी थोडी दुधावरची साई घालते। किसलेलं खोबरं आहे पातळ आपलं शहाळ्याचं, हे थोडेसे बदाम आणि पिस्त्याचे काप आहेत आणि वरती आपले शहाळ्याचे तुकडे।
तर आहे की नाही आपली स्मूदी. एक तुकडा घालते मी. पहा मंडळी, ही आपली शहाळ्याची स्मूदी. आता आपण ज्यूस बनवूया. तर हे पहा आपलं ज्यूसचं पण तयार झालेलं आहे. याच्यामध्ये मी दूध घातलेलं आहे. हे थोडंसं आपलं नारळाचं पाणी आहे ते शहाळ्याचं, ते पण थोडंसं याच्यामध्ये घालूया. पिठी साखर मी घातलेली आहे याच्यामध्ये. थोडेसे आपलं खोबरं, याच्यामध्ये मी सर्व करून घेते. थोडेसे बर्फाचे खडे टाकूया वर थंड थंड. याच्यावरती थोडे बदाम पिस्ता, थोडंसं पातळ नारळ आपला. पाटावर बघूया, सर्विंग करून बघूया. हे बघा, हा ज्यूस आहे. 2 ग्लास केलेले आहेत मी ज्यूस. हे पहा. तर आता सर्व करूया बाहेर. तर पहा मंडळी, इथे आपली स्मूदी आणि ज्यूस तयार झालेला आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली? आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.